स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। खेड नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा माधवीताई बुटाला यांनी नगराध्यक्ष पदाचा स्वीकारला अधिकृत पदभार। माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांचं नवनिर्वाचित नगराध्यक्षांना पत्र। महाड तालुक्यातील मौजे खर्डी फाटा येथे घरफोडी, मोबाईल आणि रोख रक्कम लंपास, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल। खेड नगर परिषद निवडणुकीत 1 नंबरनं विक्रमी मताधिक्य घेऊन विजयी झालेले शिवसेनेचे युवा नगरसेवक स्वप्नील सैतवडेकर यांचा सपत्नीक सत्कार। तालुकास्तरीय गणित प्रतिकृती निर्मिती आणि प्रदर्शन स्पर्धात्मक उपक्रमात रोटरी स्कूलचा 3य क्रमांक। सविस्तर वृत्त। खेड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीनं यश संपादन करत 21-0 अशा फरकानं 77 घडवून आणलाय। जनतेतून थेट झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सौ माधवी राजेश बुटाला यांनी घवघवीत यश मिळवलंय। आज त्यांनी खेड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचा अधिकृत पदभार स्वीकारला। या पदग्रहण सोहळ्यासाठी गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या पत्नी सौ श्रेयाताई कदम यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, तालुका प्रमुख सचिन धाडवे, शहर प्रमुख कुंदन सातपुते, जिल्हा परिषद माजी सभापती अण्णा कदम, भाजप नेते आणि माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांच्यासह खेड शहरातील नागरिक आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पदभार स्वीकारण्यापूर्वी खेड शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। नवनिर्वाचित नगराध्यक्षा माधवी बुटाला यांना जल्लोषात नगर परिषद कार्यालयात आणण्यात आलं। नगर परिषद आवारात त्यांचं औक्षण करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून त्यांनी पदभार स्वीकारला। यावेळी त्यांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं। आज मिळालेला हा विजय माझा नसून संपूर्ण खेडवासियांचा आहे। शिवसेनेचे नेते रामदासभाई कदम, गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम आणि कदम परिवारासह सर्व खेडवासियांनी मिळून हा विजय घडवून आणला आहे। या विश्वासाला पात्र ठरत खेड शहराच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम केलं जाईल। खेड शहर स्वच्छ, सुंदर आणि सुव्यवस्थित करण्याचा माझा संकल्प आहे, असं पदभार स्वीकारल्यानंतर माधवीताई बुटाला म्हणाल्या। भाजप नेते खेड नगर परिषदेत माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभवजी खेडेकर यांनी आज नवनिर्वाचित नगर परिषद नगराध्यक्षा माधवीताई बुटाला यांच्या पदग्रहण सोहळ्याला भेट देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी भाजप नवनिर्वाचित नगरसेविका वैभवी वैनी खेडेकर, नगरसेवक रहीम सईबोले, स्वप्नालीताई चव्हाण, भालचंद्र साळवी उपस्थित होते। यावेळी खेड नगर परिषदेच्या दालनात एक भावनिक आणि प्रेरणादायी क्षण अनुभवायला मिळाला। नवनिर्वाचित नगराध्यक्षांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारताना माजी नगराध्यक्षांनी भावी नगराध्यक्षांसाठी लिहून ठेवलेलं पत्र उघडण्यात आलं आणि या घटनेनं संपूर्ण सभागृहाचं लक्ष वेधून घेतलं। माजी नगराध्यक्ष तथा भाजप नेते वैभवजी खेडेकर यांनी आपल्या कार्यकालात अखेरच्या दिवशी 27 डिसेंबर 2019 रोजी पुढे कोण नगराध्यक्ष होईल हे माहीत नसताना भावी नगराध्यक्षांसाठी शुभेच्छा आणि मार्गदर्शनपर संदेश लिहून ठेवला होता। पदभार सोडताना त्यांनी या दानाचे आशीर्वाद घेत हे पत्र ड्रॉवरमध्ये सुरक्षित ठेवलं। आज नवनिर्वाचित नगराध्यक्षा माधवीताई बुटाला यांनी पदभार स्वीकारत वैभव खेडेकर यांनी त्यांना दालनातील ड्रॉवरच्या चाव्या सुपूर्द केल्या आणि ड्रॉवर उघडण्याची विनंती केली। ड्रॉवर उघडताच त्यामध्ये ठेवलेलं पत्र दिसून आलं। ते पत्र वाचताच उपस्थितांमध्ये आश्चर्य आणि कौतुक निर्माण झालं। पत्रातील आशय वाचून दाखवताना वैभव खेडेकर यांनी सांगितलं, आपल्या नव्यानं सुरू होणाऱ्या कारकिर्दीस माझ्याकडून शुभेच्छा। नगराध्यक्ष आसन हा काटेरी मुकुट आहे। ते न्याय देण्याचं आसन आहे। या आसनाचा उपयोग शहरातील नागरिकांना न्याय देण्यासाठी करावा। सत्याची बाजू परखडपणे घ्यावी। प्रसंगी कटुता आली तरी चालेल, या आसनाचा उपयोग लोककल्याणासाठी करावा। कारभारात पारदर्शकता आणि विश्वासार्हता ठेवावी।
आपल्या भावी वाटचालीला आई भवानी प्रचंड यश देव या संदेशानं उपस्थितांना भावुक केलं. नवनिर्वाचित नगराध्यक्षा माधवीताई बुटाला यांनी या पत्राबद्दल कृतज्ञता व्यक्त करत हा संदेश आपल्या कारकिर्दीत मार्गदर्शक ठरेल असं सांगितलं. शहराच्या विकासासाठी, नागरिकांच्या न्यायासाठी आणि पारदर्शक प्रशासनासाठी आपण कटिबद्ध राहू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. मी ज्यावेळेला 27/12/2021 या ठिकाणी माझी मुदत संपली त्यावेळेला जात असताना या केंद्रीचं मी आशीर्वाद घेऊन गेलो आणि त्याला आरक्षण कुठलं होतं, काय होतं असं काय माझ्या लक्षात माहीत नव्हतं. परंतु येणाऱ्या नगराध्यक्षाला एक संदेश मी दिला होता 4 वर्षापूर्वी. त्यामुळे प्रति नगराध्यक्ष नवनिर्वाचित अभिनंदन महोदय. आपल्या नव्याने सुरू होणाऱ्या कारकिर्दीस माझ्याकडून भरभरून शुभेच्छा आहेत. नगराध्यक्ष आसन एक काहीतरी मुकुट आहे, हे न्याय देण्याचं आसन आहे. या आसनाचा उपयोग शहरातील नागरिकांना न्याय देण्यासाठी करावा. सत्य बाजू परखडपणे घ्यावी. प्रसंगी कटुता आली तरी चालेल. या आसनाचा उपयोग लोककल्याणासाठी करावा. आपणही नागरिकांसाठी या आसनाचा उपयोग लोककल्याणासाठी करायची अपेक्षा. कारभारामध्ये सचोटीत, पारदर्शक आणि विश्वासार्हता जपावी. आपल्या भावी वाटचाल आई भावानी प्रचंड यश एवढे सर. महाड तालुक्यामध्ये गुन्ह्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये चोरी आणि घरफोडीच्या घटना अधिक आहेत. पोलिसांनी काही चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास पूर्ण केला असून काही चोरींचा तपास अद्याप चालू आहे. महाड तालुक्यातील मौजे खर्डी फाटा येथे 26,000 रुपयाची घरफोडी झाल्याची घटना नुकतीच घडली. खर्डी फाटा येथील रहिवासी रंजना हनुमंत म्हात्रे यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सविस्तर माहिती अशी, रंजना म्हात्रे ह्या आपल्या स्वतःच्या घराला कुलूप लावून रात्री 9 वाजता गोपीनाथ मोरे यांच्या घरी जेवायला गेल्या असता कोण्या अज्ञात चोरट्यानं याचा फायदा घेऊन फिर्यादींच्या घराचा मुख्य दरवाजाचा कडी कोंडा काढत आतमध्ये प्रवेश केला. घरामध्ये प्रवेश केल्यानंतर सोफ्यावर ठेवलेला रेडमी कंपनीचा मोबाईल चोरट्यानं प्रथम उचलला. त्यानंतर बेडरूममध्ये प्लायवूडच्या कपाटातील साडीखाली ठेवलेले 10,000 आणि अडकवलेल्या पर्समधील 4,000 रुपये असा एकूण 26,000 रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केलाय. महाड तालुका पोलीस ठाणे येथे रंजना म्हात्रे यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 331-4-305 अ प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक खेडेकर या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत. जालगावचे सुपुत्र आणि खेड नगर परिषद निवडणुकीत 1 नंबरचे विक्रमी मताधिक्य घेऊन विजयी झालेले शिवसेनेचे युवा नगरसेवक स्वप्नील पांडुरंग सैतवडेकर यांचा सपत्नीक सत्कार करून त्यांना शिवसेना शाखा जालगावच्या वतीने भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोज भांबीड, जालगाव ग्रामपंचायत उपसरपंच स्वप्नील भाटकर, जालगावचे माजी उपसरपंच विलास जालगावकर, शाखा प्रमुख मयूर मोहिते, जालगाव विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन महेश साबळे, शिरीष देसाई, कुंभारवाडी ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष संतोष वायकर, उपशाखा प्रमुख योगेश साठव उपस्थित होते. सोमवार दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड संचलित ज्ञानदीप विद्यामंदिर भडगाव मार्फत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय गणित प्रतिकृती निर्मिती आणि प्रदर्शन स्पर्धात्मक उपक्रमात रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक पटकावून यश संपादन केलं. तालुकास्तरीय गणित प्रतिकृती निर्मिती आणि प्रदर्शन स्पर्धात्मक उपक्रमात अनेक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये रोटरी स्कूलच्या इयत्ता 8वीतील हर्षित संदीप कोहपरे आणि आयुष अशोक मळेकर या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. या विद्यार्थ्यांनी त्रिकोणमितीय गुणोत्तर हे प्रात्यक्षिक सादर केलं. विद्यार्थ्यांनी तयार केलेलं हे मॉडेल त्रिकोणमितीय गुणोत्तराचं स्पष्टीकरण देण्यासाठी बनवलं आहे. यामध्ये इलेक्ट्रिक सर्किटचा वापर करण्यात आलाय. रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रात्यक्षिकाचं उत्तम सादरीकरण करून तृतीय क्रमांक प्राप्त केला. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशामुळे
त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं। या विद्यार्थ्यांचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात येते। तालुकास्तरीय गणित प्रतिकृती निर्मिती आणि प्रदर्शन स्पर्धात्मक उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेतील गणित विषय शिक्षकांचं मार्गदर्शन लाभलं। संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचं कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। खेड नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा माधवीताई बुटाला यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर दीपवाहिनीच्या वृत्त निवेदिका अंजली गिल्डा आणि सौ अश्विनी वडके यांनी त्यांचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी त्यांच्या सोबत सौ पूजा बुटाला, सौ मीरा चिखले उपस्थित होत्या। नुकत्याच झालेल्या खेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपा युतीने विरोधकांचा सुपडा साफ करत 21-0 असा कौतुकास्पद विजय प्राप्त केला। याच अनुषंगाने आज शिवसेनेच्या भरघोस मतांनी निवडून आलेल्या प्रभाग क्रमांक 1 च्या नगरसेविका वर्षा तुषार सापटे आणि उपशहर प्रमुख तुषार सापटे यांनी शिवसेना नेते, माजी पर्यावरण मंत्री आणि या विजयाचे शिल्पकार सन्माननीय रामदासभाई कदम आणि आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांची कांदिवली येथील पालखी बंगला या निवासस्थानी भेट घेतली। यावेळी रामदासभाई कदम यांनी त्यांचा विशेष सन्मान करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। भारतीय जनता पार्टीच्या सौ वैभवी वैभव खेडेकर यांची खेड नगर परिषद नगरसेविका पदी आणि नगरसेवक पदी रहीम युसुफ सहीबोले यांची निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी राजस्थान आघाडी दापोलीतर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी भारतीय जनता पार्टी राजस्थान आघाडी जिल्हाध्यक्ष राकेश माळी, जिल्हा सचिव पारस गुजर, दापोली तालुकाध्यक्ष राजस्थान आघाडी सागर तेली, गजेंद्र माळी, राम सुतार, कमलेश माळी, दिनेश सुतार आदी उपस्थित होते। खेड तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने काळकाई कला क्रीडा केंद्र भरणे यांच्या माध्यमातून भव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून या स्पर्धेचं उद्घाटन शिवसेना उपनेते संपर्क प्रमुख सोलापूर जिल्हा माजी आमदार माननीय संजयराव कदम आणि सौ सायलीताई कदम यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। यावेळी सारिका पवार, कुणाल भोसले, सुजित शिंदे, समीर शिंदे, सूरज जाधव, विनायक फागे, पारस खेराडे, सोहम धुमाळ, सुमित राठोड, सूरज राठोड मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सहजीवन शिक्षण संस्थेच्या श्रीमान चंदुलाल शेठ प्रायमरी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचं वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या दिमाखात संपन्न झालं। दिनांक 25 डिसेंबर ते 27 डिसेंबर असं तब्बल 3 दिवस हे संमेलन पार पडलं। या संमेलनाचा मुख्य हेतू विद्यार्थ्यांना अशा भव्य नाट्यगृहाचा अनुभव देता यावा आणि त्यांच्या अंगभूत गुणांना वाव मिळावा हा होता। यासाठी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या गुणांचं प्रदर्शन केलं। या सहजीवन स्वरगंध सांस्कृतिक कार्यक्रमासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेशभाई बुटाला, सर्व पदाधिकारी, प्रशाला समिती चेअरमन राजेशभाई बुटाला, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक विजय म्हस्के, पालक संघाचं या संमेलनासाठी विशेष सहकार्य लाभलं। सहजीवन स्वरगंध संमेलन यशस्वी करण्यासाठी प्रायमरी, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा तीनही विभागातील शिक्षक वृंद कार्यमग्न होते। शिवसेना नेते नामदार रामदासभाई कदम, महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या कार्यप्रणालीवर आणि नेतृत्वावर विश्वास ठेवून दाभीड, मोरेवाडी, कातरण बायतवाडी, पावनळ ग्रामपंचायत सरपंच, मराठवाडी, तळघर, दंडवाडी येथील राष्ट्रवादीतील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करत शिवसेनेचा भगवा हाती घेतला। याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची। आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी।